आपण विचार बदलण्यावरती काम करत नाही, ते विचार जिथून निर्माण होतात ते सगळं बदलण्यावरती त्या मुळापर्यंत जाण्याची गरज भासते प्रत्येक काउन्सिलिंग मध्ये. कित्येक वेळेला आपण दाखवतो पण समोरच्याला की मी पॉझिटिव्ह आहे, परंतु आतल्या आत आपल्याला तर माहिती असतं की माझ्या आतमध्ये काय चाललंय. हो, पण आपण मार्केटपेक्षा वेगळं नेमकं काय करतो. हे आजार आपणच निर्माण केलेले आजार आहे. माणूस सुसाईड का करतो? सुसाईड करण्यापाठी मग मोठं रिझन काय असतं? त्यांचं आयुष्य जे काही बदलते ते बदलण्याला मी फक्त एक निमित्त आहे. पूर्णपणे पैसे जर माइंडसेट बदललं नाही तर परत देणार आहात तुम्ही. हो. नमस्कार, मी शीतल मोरे. आज आपण सर्टिफाईड सायकोलॉजिकल काउन्सिलर अनंत महादे यांच्यासोबत लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग बद्दल जाणून घेणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पेड काउन्सिलिंग बद्दल जाणून घेतले आहे. जर तो व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग बद्दल माहिती देणार आहात. तर तुम्हाला मी काय विसरू नये, प्रेक्षकांच्या मनातले प्रश्न राहू नये म्हणून मी काही प्रश्न लिहूनच आणले आहेत. त्यापैकी पहिला प्रश्न असा आहे की लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग म्हणजे काय आणि यांनी आयुष्य खरंच बदलते का, आणि आयुष्य बदलतं म्हणजे नक्की काय होतं याबद्दल थोडी माहिती द्या. ओके. तर लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग म्हणजे काय? तर आयुष्य बदलणाऱ्या काउन्सिलिंग. ऍक्च्युअली ह्या काउन्सिलिंगची सुरुवातच या गोष्टीपासून झाली की 1-2 काउन्सिलिंगमध्ये बदल घडतो का? तर 100% बदल घडतो, परंतु आपली मनस्थिती जी आहे ही पूर्णपणे जर बदलायची असेल तर ते 1-2 काउन्सिलिंगमध्ये शक्य नाहीये. मग त्यासाठी काय, जे आपली मनस्थिती पूर्णपणे बदलण्यासाठी काय, तर तिथे लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा जन्म झाला किंवा लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगची आपण सुरुवात केली. तर ह्या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगमध्ये नेमकं आपण काय करतो? आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात, नकारात्मक विचार येऊ नये असं आपण बघतो किंवा प्रयत्न करतो, आपण जाणून बुजून प्रयत्न करतो आपल्या मनात नकारात्मक विचार येऊ नये, परंतु ते शक्य होत नाही. त्याचं कारण काय? ते जे आपल्या मनामध्ये जे नकारात्मक विचार येतात ते विचार जे जिथून येतात ते मूळ निगेटिव्हिटी आहे. ही निगेटिव्हिटी नुसती विचारांमध्ये निगेटिव्हिटी नसते, तर ती निगेटिव्हिटी कुठे असते? तर आपल्या आतमध्ये जे इमोशन्स असतात, हे इमोशन्सच आपल्याला बऱ्याच वेळेला कंट्रोल करतात. म्हणजे आपण बाहेरून आपण पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु कित्येक वेळेला आपण दाखवतो पण समोरच्याला की मी पॉझिटिव्ह आहे, किंवा आपण बोलताना पण आपण निगेटिव्ह बोलत नाही समोरच्या व्यक्तीशी, परंतु आतल्या आत आपल्याला तर माहिती असतं की माझ्या आतमध्ये काय चाललं. लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगमध्ये आपण नेमकं काय करतो? तर फक्त विचारांवरती आपण काम नाही करत. तर काय काम करतो? तर आपल्या पूर्ण एनर्जीवरती काम करतो, पूर्ण एनर्जीवरती डिटेलमध्ये काम करतो. म्हणून सुरुवातीला जेव्हा मी ह्या काउन्सिलिंग सुरुवात केली होती 6 महिन्यापूर्वी, तेव्हा ह्याला मी डिटेल काउन्सिलिंग बोलायचो. डिटेल का? तर डिटेलमध्ये त्याच्यावरती डिस्कशन व्हायचं किंवा डिटेलमध्ये त्याच्यावरती काम करायचो, म्हणून डिटेल काउन्सिलिंग बोलायचो. परंतु आता ज्याने खरंच लाईफ बदलतं म्हणून लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग हे नाव दिलंय. तर ह्याच्यामध्ये नेमकं आपण काय करतो? तर पहिलं तर सुरुवातीला आपण आपल्या इनर एनर्जीवरती काम करतो, म्हणजेच आपले जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत ह्या इमोशन्सवरती काम करतो. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याचशा निगेटिव्ह गोष्टी ज्या फीड झालेल्या आहेत, ह्या निगेटिव्ह गोष्टी काढून टाकण्यावरती आपण काम करतो. म्हणजे आपण नेमकं वेगळं काय करतो? आपल्या मनातले निगेटिव्ह विचार काढून टाकण्यावरती आज बरेचसं मार्केटमध्ये काम केलं जातं, पण आपण मार्केटपेक्षा वेगळं नेमकं काय करतो? तर मार्केटमध्ये जे आज केलं जातं की तुम्ही सुद्धा बरेचसे काही प्रोग्राम्स अटेंड केले असतील, तर त्या प्रोग्राममध्ये काय सांगितलं जातं की आपल्या शरीरवरती कंट्रोल करायचं. म्हणजे राग आला तरी काय करायचं? कंट्रोल, शांत राहायचं. राग दाखवायचा नाही. भीती वाटली तरी शांत राहायचं. अजून दुःख जरी झालं तरी पण शांत राहायचं, म्हणजे दाखवायचं नाही की मला दुःख होते. म्हणजे लेट्स से जर समजा उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी तुमच्याशी इथं बोलतोय आणि मला समोरून माझ्या घरून फोन आला की तुमची चुलती ऑफ झाली, तर मग आता मी तुमच्या समोर बोलतोय तर मला पॉझिटिव्हच राहावं लागेल. मग ते मी दुःख दाखवू नाही शकत. मग ते काय करायचं? कंट्रोल करायचं, हात दाबून ठेवायचं. हा, म्हणजे काय करतो ते आपण ते आपल्या आत दाबून ठेवतो. आणि ह्याचा परिणाम बऱ्याच वेळेला असा होतो की जे
आपले जे इमोशन्स आहेत, हे इमोशन जेव्हा आतमध्ये आपण दाबून ठेवतो, ते इमोशनचा परिणाम ह्याच्यावरती सायंटिफिक रिसर्च चालू आहे की 90% आजार, आपल्याला जे आजार होतात त्यातले 90% आजार हे सायकोसोमॅटिक आजार आहेत. म्हणजेच 90% आजारांचं जे मूळ आहे, हे मूळ कशामध्ये, आपल्यामध्ये जे असणारे नकारात्मक जे विचार आहेत, त्या नकारात्मक विचारांमध्ये ते मूळ आहे. हे मी नाही सांगत आहे, याच्यावरती आज रिसर्च चालू आहे की हे जे काही आजार होतात, म्हणजे हे काही आजार नाही आहेत, हे आजार आपणच निर्माण केलेले आजार आहेत. म्हणजे याच्यातला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे, आपला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे तर आपणच आहोत. आपल्या मनात येणारे विचार, हे आपण काय जाणून बुजून करत नाहीये, ते ऑटोमॅटिकली होते, कारण आपलं प्रोग्रामिंगच तसं झालेलं आहे. तर मग हे जे आपलं आतमध्ये जे निगेटिव्हिटी भरलेली आहे, ह्या निगेटिव्हिटी नुसतं आपण काय करत नाही, ते दाबून ठेवत नाही, तर ते काय करतो, बाहेर काढतो, ते एक्सप्रेस करतोय आपण. एक्सप्रेस पण नाही करत, ते पूर्णपणे काढून टाकतो. अच्छा, आता हे काढून टाकणं का गरजेचं आहे, ते हे इमोशन्स जर असेच दाबून ठेवले तर त्या इमोशनचा आज ना उद्या स्फोट होणार आहे. म्हणून माणूस सुसाईड का करतो, सुसाईड करण्यापाठीमागचं मोठं रिझन काय असतं, जे त्याच्या आतमध्ये साचून राहिलेलं आहे, हे साचून राहिलेलं ते एकदमच काय होतं, ब्लास्ट होतं ते. आणि जसं ज्वालामुखी बाहेर येतो तशा प्रकारे त्याच्या आतमध्ये सगळं बाहेर येतं. आणि नाहीतर आत्महत्या करणं एवढं सोपं आहे का, नाही, खरंच सोपं नाहीये. म्हणजे पहिलं तर मी असं म्हणायचो की आत्महत्या करणं एकदम सोपं आहे असं मलाही वाटत होतं, कमजोर, ते सोपं नाही. म्हणजे कमजोर माणसं आत्महत्या करतात असं मला वाटायचं, परंतु आत्महत्या करण्यासाठी जी डेअरिंग लागते, ती डेअरिंग त्यांच्यामध्ये येते कुठून, तर ते आतमध्ये सगळं जे निगेटिव्ह भरलेलं असतं, ठेवलेलं असतं, ज्वालामुखीसारखं ते एकदम बाहेर पडतं, किंवा एकतर ते पूर्ण बाहेर पडतं किंवा ते आतमध्ये साचून राहून मग असे आजार, म्हणजे कॅन्सर सारखेचे आजार आहेत. म्हणजे आज कॅन्सरवरती सुद्धा रिसर्च केला गेला, ते कॅन्सर हा आजार नाही, हा कॅन्सर सुद्धा जे आपला आतमध्ये जे इमोशन्स साचून राहतात, इमोशनचं मिळून एक ब्लॉकेजेस तयार होतात इमोशनचे, आणि ते इमोशन्स त्याचं रूपांतर गाठीमध्ये होतं, आणि त्या गाठीचं रूपांतर नंतर मग कॅन्सर आणि ट्युमरमध्ये. हा, म्हणजे हे आज मी नाही सांगत आहे, ह्याच्यावरती रिसर्च बराचसा चालू आहे. लाईफ चेंजिंग जे काउन्सिलिंग आहे ह्याच्यामध्ये तुम्ही आणखी काय काय करून घेता सर? ओके, ह्या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगमध्ये नेमकं आपण अजून काय काय करतो, तर पहिले तर आपण कशावरती काम करतो, आपल्या इनर एनर्जीवरती काम करतो, आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काम करतो, आपल्या सबकॉन्शियस माइंडमधल्या जे निगेटिव्ह इमोशन्स आहेत त्याच्यावरती काम करतो. हे झालं पहिलं. दुसरं की आपण आपल्या बॉडीच्या एनर्जीवरती सुद्धा काम करतो, कारण जेव्हा आपण हे सगळं काही करत असतो, जेव्हा आपण जगत असतो, तेव्हा ह्याचा आपल्या एनर्जीचा परिणाम आपल्या बॉडीवरती सुद्धा झालेला असतो. आपल्या बॉडीवरती सुद्धा आपण काम करतो, आपल्या बॉडीच्या एनर्जीवरती सुद्धा काम करतो. आणि तिसरं तर आपला जो ऑरा आहे, म्हणजे आपल्या बॉडीच्या बाहेर सुद्धा एक शरीर आहे. म्हणजे हे जे दिसतंय ते फक्त हे शरीर, तेवढंच शरीर नाहीये, ह्या बॉडीच्या बाहेर सुद्धा आपलं काय असतं, शरीर असतं. ह्याबद्दल काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहीत नसेल. अनुभूती तर आपल्याला नक्की येते. कशी, हे तुम्ही सुद्धा अनुभवलं असेल, प्रेक्षकांनी सुद्धा ते अनुभवलं असेल की बघा, एखादा व्यक्ती जेव्हा आपल्या घरामध्ये जेव्हा येतो तेव्हा काही जर तो व्यक्ती जर निगेटिव्ह असेल ना, तर तो व्यक्ती फक्त घरात पाऊल जरी ठेवलं ना तरी काय होतं, आपल्याला इनइझी वाटतं, निगेटिव्ह वाइब्स येतात, बरोबर. आणि एखादा व्यक्ती जर त्याचा ऑरा जर पॉझिटिव्ह असेल तर ऑटोमॅटिकली ते व्यक्ती नुसते फक्त आली, काय बोलले जरी नाही तरी सुद्धा पॉझिटिव्ह वाइब्स घरामध्ये येतात किंवा आल्यासारखे वाटतात. हे काय की आपल्या बॉडीच्या बाहेरची जी एनर्जी आहे, ह्या एनर्जीचा परिणाम. आणि आपण या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग मध्ये काय करतो, तर ह्या तिन्ही गोष्टीवरती काम करतो. म्हणजे इनर एनर्जीवरती सुद्धा काम करतो, बॉडीच्या एनर्जीवरती सुद्धा काम करतो, आणि आपल्या बॉडीच्या बाहेरची ज्या ऑरा आहे त्याच्यावरती सुद्धा आपण काम करतो. अच्छा, खूपच उत्तम माहिती सांगत आहात सर तुम्ही. आता याच्या पुढचा माझा असा प्रश्न आहे की हे लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग जे आहे त्याचं नेमकं स्वरूप कसं असतं? हे आज जर पाहिलं तर त्याला वेळ लागतो, एका दिवसाचं काम नाही, याला वेळ लागतो. हे जे आपण एक डिझाईन केलेलं, प्रॉपर डिझाईन केलेलं आहे. आता हे डिझाईन कसं केलंय, म्हणजे मी जेव्हा
काही वर्षांपूर्वी जेव्हा मी त्या फेजमध्ये होतो, तर त्या फेजमधून मी निगेटिव्ह माइंडसेटमध्ये होतो, त्या फेजमधून कसा पडलो, त्या फेजमधून बाहेर पडताना मी नेमकं काय काय केलं, त्या फेजमधून किंवा त्या एका प्रोसेसमधून मी घेऊन जातो. आणि ती प्रोसेस साधारणतः एक 6 महिन्याची प्रोसेस असते, जे कम्प्लीट प्रोसेस आहे. जर कम्प्लीट प्रोसेस केली ना तर 100% फायदा होतो. ती प्रोसेसमध्ये अर्धवट करून काय फायदा नाहीये. फायदा होतो, नाही होतं शब्द भाग नाही, परंतु जो आपल्याला रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट आपण अर्धवट सोडलं तर मिळणार नाही. परंतु ती जी प्रोसेस आहे ती कम्प्लीट 6 महिन्याची प्रोसेस आहे. कारण मी जेव्हा हे काउन्सिलिंग करतो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जर एखाद्या व्यक्तीला त्याचा पूर्णपणे माइंडसेट बदलायचा असेल, म्हणजे निगेटिव्ह माइंडसेटमधून प्रॉपर पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये जर पूर्णपणे जर माइंडसेट जर बदलायचा असेल तर किमान 3 ते 6 महिने लागतात. आणि म्हणून हा जो आपण लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगचा जो कॉन्सेप्ट आहे हा आपण 6 महिने रन करतो. 6 महिन्यात टोटल एक 24 सेशन्स होतात आपले, 12 सेशन ऑफलाईन आणि 12 ऑनलाईन, असे टोटल 24 सेशन्स होतात. दर आठवड्याला एक सेशन असं होतं. म्हणजे समजा या आठवड्यात ऑफलाईन सेशन झालं तर पुढच्या आठवड्यात ऑनलाईन सेशन, त्याच्या पुढच्या आठवड्यात ऑफलाईन, त्याच्या पुढच्या आठवड्यात ऑनलाईन, अशा प्रकारे हे 24 सेशन्स होतात. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण फोन कॉल, मी कॉल करू शकतो, तुम्ही कॉल करू शकतो, किंवा आपल्या कॉल करण्यासाठी कॉलिंगची टीम आहे त्याच्या थ्रू कॉल केले जातात. म्हणजे पूर्णपणे हँड होल्ड सपोर्ट ज्याला म्हणतात तशा प्रकारे आपण देतो. आणि जी मनस्थिती आहे ती मनस्थिती पूर्णपणे बदलण्यावरती आपण त्याच्यावरती काम करतो. अच्छा, मग समजा सर एखाद्याने ही लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग तुमच्याकडून घेतली आणि जर त्याला ऑफलाईन काउन्सिलिंग करायला मिळतच नसेल किंवा शक्यच नसेल तर त्याच्यासाठी काय पर्याय आहेत? आपण ऑनलाईन घेऊ शकतो. ऑनलाईन. आणि जर कोणाला ऑनलाईनच नसेल, सगळ्यांना ऑफलाईनच सगळ्या हव्या असतील, सगळ्या जेवढे काय तुमचे सेटिंग्स असतील ते, तर तेही तुम्ही देता का? हो, ते पण देतो, परंतु त्याचे चार्जेस थोडेसे वेगळे आहेत. अच्छा, म्हणजे ते घरी जाऊन पण तुम्ही करू शकता. हो, बरोबर. अच्छा, हे लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग घेऊन एखाद्याचं आयुष्य पूर्णपणे बदलले याची काही उदाहरणं आहेत का? हो, आहेत ना. सांगा मग ती आम्हाला. फक्त 2च व्यक्तींच्या बाबतीत मी तुम्हाला पूर्णपणे सांगेन, कारण ह्या पूर्ण प्रोसेस मधून 2 व्यक्ती गेलेल्या आहेत. म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे पूर्ण 6 महिन्याचा कोर्स त्यांनी पूर्ण केला. हो, म्हणजे आपण चालू करूनच एक 6-7 महिने झाले. अच्छा अच्छा. त्यामुळे अजून काही जण आहेत की जे प्रोसेसमध्ये आहेत, त्या प्रोसेसमध्ये, परंतु दोघांच्या काउन्सिलिंग कम्प्लीट झालेलं आहे. आणि ते दोन्हींची एक्झाम्पल मला सांगायला आवडतील. आता मी जे तुम्हाला सांगतोय की 200 लोकांच्या काउन्सिलिंग झाले, त्यातली 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सांगत नाहीये. तर दोघांच्याच काउन्सिलिंग झाले आणि दोघांच्यामध्येही ट्रिमेंडस फरक जाणवला. आणि त्यामुळे मी ठामपणे म्हणूनच मी जे आधी तुम्हाला सांगितलं ना की पहिलं मी याला डिटेल काउन्सिलिंग बोलायचो, परंतु आता लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग हे का नाव ठेवलं तर लाईफ बदलतं. जे तुम्हाला बोललो की 2 व्यक्तींच्या बाबतीत आपण कम्प्लीट प्रोसेस केले 6 महिन्याची, 6 महिन्याच्या प्रोसेसमधून ते कम्प्लीट गेले. तर त्यातलं 2 उदाहरण सांगतो. त्यातलं एक पहिला व्यक्ती सांगतो, एक योगेश म्हणून मुलगा आहे. मुलगा का म्हणतो, लग्नांना झालेला म्हणून मुलगा म्हणतोय. वय तसं जास्त आहे. गिरगावला राहायचे. साधारणतः 1.5-2 वर्षापूर्वीची त्यांची सिच्युएशन अशी होती की साधारणतः 30 ते 40 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट त्यांच्या होत्या, पोर्टफोलिओ होता त्यांचा. आणि असं असताना म्हणजे अशी सिच्युएशन होती 1.5-2 वर्षापूर्वी, काय माहीत नाही की त्यांना पूर्णपणे गळती लागली. म्हणजे पूर्ण इन्कम जे सगळं पोर्टफोलिओ खूप चांगल्या प्रकारे घेऊन गेलं होतं, इन्व्हेस्टमेंट्स होत्या, तर त्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांच्या काय व्हायला लागलं, जो डाऊनफॉल झाला, पूर्णपणे डाऊनफॉल झाला. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना काय यायला लागला, लॉस 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 लॉस, म्हणजे पूर्णपणे माइंडसेट लॉसचा झाला. आणि ते एवढ्या लॉसमध्ये गेले की नुसतं फक्त ते 30-40 लाख रुपयेच लॉसमध्ये नाही गेले, त्याच्यात अजून मायनस गेले. किती मायनस गेले असेल अंदाजे? 70-80 लाख नाही, त्याच्याही पुढे जाऊन जवळपास 2 CR, बापरे, जवळपास 2 करोड मायनसमध्ये गेले. म्हणजे नुसतं तेवढे जे काही इन्व्हेस्टमेंट्स होते त्याच फक्त मायनस नाही झाल्या, अजून 2 करोडपर्यंत
मायनसमध्ये गेल्या. आणि ही सिच्युएशन असताना तुम्ही विचार करू शकता की तुम्ही एक अंदाज लावू शकता जेव्हा ह्या सिच्युएशनमध्ये माणूस असेल कुठल्या स्टेट ऑफ माइंडमधून जात असेल. तर मी समजू शकते त्यांची तर मनस्थिती अशी झाली असेल की जगण्यात काही अर्थ नाही असं पण त्यांना कदाचित वाटू शकलं असेल त्यावेळेला. बरोबर. मग आता त्यांची काय स्थिती आहे? तर त्यावेळी ज्यावेळी अशा मनस्थितीत होत्या त्यावेळी त्यांनी काय केलं, जस्ट मी पोस्ट करायचो, आणखीन काही व्हिडिओ बनवायचो तर ते पाठवायचो आणि त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी काउन्सिलिंग घेतली. जसं मी आपण लास्ट टाइम आपण गेल्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की आपण जे काउन्सिलिंग करतो त्याने एक पेड काउन्सिलिंग घेतली. त्या पेड काउन्सिलिंगमध्ये त्यांना थोडासा फरक जाणवला. मी त्यांना क्लिअर कट सांगितलं, म्हटलं एका काउन्सिलिंगमध्ये काय तुम्ही काय ह्या माइंडसेटमधून पूर्णपणे बाहेर येणार नाही, परंतु जर आपण पुढचे 3 ते 6 महिने, आता किती वेळ लागेल मला पण माहित नव्हतं कारण मला पण काही एक्सपिरियन्स नव्हता कंटिन्यू 6 महिने घेतल्यानंतर काय फरक पडू शकतो, परंतु त्यांना एवढा मी विश्वास दिला आता जी माइंडची सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये तर नक्कीच बदल झालेला असेल एवढं तर मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांनी विश्वास ठेवला, सुरुवात केली काउन्सिलिंगची. आणि आज जेव्हा जवळपास आम्ही एक 3 महिने होऊन गेले असतील ज्यांच्या काउन्सिलिंग कंटिन्यू चालू होत्या, 3 महिन्यातच त्यांची अशी सिच्युएशन आली की त्यांचा जर दर महिन्याचा जो एक्सपेन्स होता म्हणजे EMIs वगैरे जे होते ते एक्सपेन्सेस जवळपास 1.5-2 लाख रुपये महिना होते. आणि ती सिच्युएशन आणणं ही पहिली गरज होती त्यांची. म्हणजे ते 1.5-2 लाख रुपये भरण्यासाठी सुद्धा, ते 1.5-2 लाखाचे EMIs भरण्यासाठी सुद्धा त्यांना 1.5-2 लाख रुपये दर महिन्याला बाहेरून घ्यावे लागत होते, कर्ज काढत होते. हा, दर महिन्याला कर्ज काढत होते. आणि ते कर्ज काढू नये किंवा ते सिच्युएशन मधून बाहेर पडण्यासाठी यांचं उत्पन्न 1.5 लाख रुपये महिना कसं होईल याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. आणि ही सिच्युएशन जवळपास 3 महिन्यातच त्यांची ही सिच्युएशन आली. अरे वा. आणि ह्यात फक्त 3 महिन्यात, फक्त हे एकदाच नाही झालं की एकाच महिन्यात 1.5-2 लाख रुपये कमवले असं नाही झालं. ते तेव्हा जेव्हा मी टार्गेट ठरवलं होतं 1.5 लाख रुपये टार्गेट ठरवलं होतं, ते टार्गेट हिट झालं. आणि साधारणतः 23 दिवसाचं टार्गेट ठरवलं होतं आणि ते 23 दिवसाचं 1.5 लाखाच्या ऐवजी 1,70,000 रुपये झालं. अरे वा. म्हणजे टार्गेट ओव्हरफ्लो झाला. ते फक्त एकाच महिन्यात नाही झालं, तर तेव्हापासून ते कंटिन्यू 1.5 ते 2 लाख रुपये महिना कमवत आहे. आता लाईफ, तुम्ही म्हणाल लाईफ बदललं म्हणजे नेमकं काय बदललं? आता ते सगळ्या कर्जातून बाहेर पडलेत का? तर नक्कीच नाही. ते काय एवढ्याच कर्जातून काय 1-2 महिन्यात बाहेर पडणं शक्य नाही. परंतु खरी महत्वाची गरज काय असते माहितीये, बऱ्याच मी स्वतः ते अनुभवले. जेव्हा अशा स्टेट ऑफ माइंड मध्ये माणूस जेव्हा असतो ना तेव्हा बरीचशी वर्ष, म्हणजे मी स्वतः त्या सिच्युएशन मध्ये 7 ते 8 वर्ष होतो. काही माणसं तर ह्या सिच्युएशन मध्ये 10-10, 15-15 वर्ष अख्खी जिंदगी त्या सिच्युएशन मध्ये घालवतात. आणि त्या स्टेट ऑफ माइंड मधून बाहेर पडणं हीच खूप मोठी गोष्ट असते. आणि त्या गोष्टीसाठी ह्या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग त्याची मदत करतात. आणि त्या स्टेट ऑफ माइंड मधून ती व्यक्ती पूर्णपणे बाहेर आली. आणि आता त्या जे काही कर्ज आहे त्या कर्जातून आपल्याला आता ती हळूहळू बाहेर पडते. योगेशसाठी आम्हाला खरंच फार आनंद वाटतोय. पण सर, तुम्ही आम्हाला 2 उदाहरण सांगणार होतात, बरोबर. आता आम्हाला दुसरं उदाहरण ऐकायला आवडेल. ओके. दुसरी जी व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे अदिती म्हणून मॅडम आहेत. त्यांची काउन्सिलिंग कुठे करायची तिथून सुरुवात होते. तर तेव्हा आपलं काय ऑफिस नव्हतं. योगेश त्यांचं ठीक आहे आपण घरी जाऊन केली होती, पण ते यांचं काउन्सिलिंग कुठे करायची, घरी डिस्कस करू शकत नव्हते. तर मग काउन्सिलिंग कुठे करायची इथून सुरुवात होती. मग त्यांनीच त्यांच्या मैत्रिणीकडे अरेंज केली. त्या राहायला लोअर परेलला आणि त्यांच्या मैत्रिणीकडे विरारला काउन्सिलिंग त्यांनी अरेंज केली. म्हणजे एवढं लांब त्यांनी काउन्सिलिंग अरेंज केली. का तर तिला प्रायव्हसी सुद्धा पाहिजे होती. म्हणजे कोणाच्या दुसऱ्याच्या घरात जर जाते तर तिथं सगळं सांगू शकत नाही ना. जी मैत्रीण खास मैत्रीण आहे तिला सगळं माहिती आहे, तिच्यासमोर बोलू शकतात, त्यांना फ्री वाटत असेल. हा, म्हणजे त्यांच्यासमोर ते ओपन बोलू शकतात. म्हणून त्यांनी त्यांच्या घरी काउन्सिलिंग केली. तर त्यांनी जी पहिली काउन्सिलिंग जेव्हा त्यांची झाली ते जवळपास आमची पहिलीच काउन्सिलिंग 3 तास चालली. तर त्या पहिल्या काउन्सिलिंगमध्ये त्यांनी, तसं मी प्रश्न विचारतो की हे तुम्ही लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग का घेतलं, ह्याच्या पाठीमागचं रिझन काय, म्हणजे काहीतरी ठरवून घेतलं असेल, असेच नाही पैसे दिलेत, काहीतरी रिझन असेल की मी का घेतोय काउन्सिलिंग. तर त्यांना जेव्हा मी विचारलं की तुम्ही ह्या काउन्सिलिंग का घेताय, उत्तरामध्ये प्रश्न विचारला. उत्तरामध्ये प्रश्न म्हणजे काय बोलले, तर त्या मला बोलल्या की मी ज्या काउन्सिलिंग घेते हे या गोष्टीसाठी घेते की मला जगायचं की मरायचं ह्याचं डिसिजन पाहिजे.
बापरे, म्हणजे त्या खूपच डिप्रेशन मध्ये होत्या आणि नकारात्मक ऊर्जेने पूर्णपणे भरल्या होत्या. बरोबर. ह्याच्या पाठीमागचं रिझन काय? तर बऱ्याचशा गोष्टी, आता ते सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नाही, परंतु त्यातल्या काही मोजक्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर त्यांच्या घरामध्ये खूप वादविवाद आहेत. घरातले ना जॉब करायला देत, ना इन्कम सोर्स खूप चांगल्या प्रकारे, मी ते डीप सांगत नाहीये, ना इन्कम सोर्स चांगल्या प्रकारे. आणि ज्या सगळ्या गोष्टीमुळे पाठीमागे सुद्धा म्हणजे जरा त्यांच्या माहेरी जरी पाहिलं तर तिकडे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे काही रिलेशन नाहीये. म्हणजे त्यांच्या जे चारही बाजू होत्या, जे फिजिकली सुद्धा आज त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, कॅन्सर सारखं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यानंतर युट्रस काढलेलं आहे. अच्छा. म्हणजे 2 ऑपरेशन, शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने त्या कमकुवत झाल्या. म्हणजे जेव्हा माणूस जेव्हा कॅन्सर सारख्या ट्रीटमेंट मधून जेव्हा जातो त्याच्या मनस्थितीवर सुद्धा खूप परिणाम होतो. आणि जे फिजिकली तर ऑलरेडी वीक आहेत, मेंटली ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतोय. आणि इन्कम सोर्स खूप चांगल्या प्रकारे नसल्यामुळे किंवा जॉब पण करायला देत नसल्यामुळे इन्कम सोर्सच नाही. आणि मग करायचं काय? मग शेवटी पर्याय, जसं तुम्ही बोलात की आत्महत्यासारखे विचार यायला लागले, म्हणून त्यांनी तो प्रश्न मला केला की जगायचं की मरायचं, ह्याचं डिसिजन मला पाहिजे, म्हणून मी काउन्सिलिंग घेते. त्यांनी काउन्सिलिंगला सुरुवात केली. सुरुवातीला जेव्हा त्यांनी काउन्सिलिंगला सुरुवात केली तेव्हा पहिल्याच दिवसापासून खूप काही फरक पडला असं नाही, परंतु जवळपास पहिल्याच काउन्सिलिंगमध्ये 10% फरक पडला. आणि त्याच्यानंतर मग मिक्स इमोशन यायला लागले, म्हणजे कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह, कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असं यायला लागलं. आणि जवळपास 3-4 महिन्यानंतर जो काही त्यांचा माइंडसेट बदलला, आता ते बोलतात मी हॅप्पी असते. अरे वा. आता ते जॉब पण करायला लागल्यात, समोरून जॉबचे ऑफर आले, जे जॉब पण करायला लागल्यात, जे पैशाचा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह व्हायला लागला. जे त्यांची मनस्थिती जी पूर्णपणे निगेटिव्ह झाली होती, आता ते काय झाले, पूर्णपणे पॉझिटिव्ह झाले. जे त्या स्वतः बोलतात मी पूर्णपणे हॅप्पी असते, हे ते बोलतात. खरंच आहे, लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग घेऊन योगेश आणि अदिती यांचं आयुष्य खरंच बदललंय. आणि त्या दोघांबद्दल ऐकून मला इतकं छान वाटतंय सर की तुमच्यामुळे हे शक्य झाले. त्यांच्यामुळे फक्त थोडंसं मी मध्ये बोलेन, मी फक्त एक निमित्त मात्र आहे. ज्या प्रोसेस मधून मी गेलो त्या प्रोसेस मधून मी त्यांना घेऊन जातो. हे त्यांचं आयुष्य जे काही बदलते ते बदलण्याला मी फक्त एक निमित्त आहे. मी काही त्यांचं आयुष्य बदलत नाहीये, ह्याच्यामध्ये त्यांचा सुद्धा रोल आहे. म्हणजे मी काही गोष्टी ज्या सांगितल्या त्या त्यांनी सुद्धा केल्या, विश्वास ठेवून त्यांनी त्या केल्या आणि त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये रोल आहे. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, काही टूल्स आणि टेक्निक्सच्या वापरतो. त्या टेक्निक्स आणि टूल्स खूप पॉवरफुल आहेत आणि त्यामुळे त्याचा जो इम्पॅक्ट पडतो, त्याचा जो इफेक्ट पडतो हा पॉवरफुल आहे आणि त्यामुळे त्यांच्यात हा बदल झाला. अच्छा. लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग घेऊन या दोघांचं आयुष्य बदलले हे ऐकून फारच आनंद झाला. आता सर तुम्ही हे सांगा की ही लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगची गरज कोणाला आहे, हे कसं काय ओळखायचं? ओके. लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगची गरज तसं बघायला गेलं तर सर्वांना आहे, परंतु प्रामुख्याने 2 प्रकारच्या व्यक्तींसाठी मी बोलेन. कोणासाठी की ज्याच्या मनामध्ये जास्त नकारात्मक विचार येत असतील किंवा ओव्हर थिंकिंग असेल, अशी जी माणसं आहेत त्यांच्यासाठी खूप खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. म्हणजे अतिविचार करतात त्यांच्यासाठी, अतिविचार आणि नकारात्मक गोष्टी. आणि ज्यांचं लाईफ नॉर्मल चाललेलं आहे, सहज चाललंय आयुष्य, त्यांच्यासाठी लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगची तेवढीशी गरज नाहीये. परंतु ज्यांच्या आयुष्यात उलटा पालट आहे, मग ते बेबी कुठल्याही क्षेत्रामध्ये असू दे, जसं की फिजिकली, मेंटली, फायनान्शियली, इमोशनली, हे जे 4 पिलर आहेत, ह्या 4 पिलरपैकी 1-2 पिलरमध्ये जरी सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम्स येत असतील, आपल्या आयुष्यात काही गोष्टी निगेटिव्ह घडत असतील, तर मला वाटतं ह्या गोष्टीचं मूळ कुठेतरी आत दडलेलं आहे. ते मूळ काढून टाकण्यासाठी इथे लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग त्या व्यक्तीसाठी गरजेचं आहे. जे सुरळीत चाललंय आयुष्य त्यांच्यासाठी हे जास्त गरजेचं नाहीये. कुठलाही प्रॉब्लेम झाला तर त्या प्रॉब्लेमचं कारण आपण कुठे शोधतो? मनात. बाहेर शोधतो आपण. आता तुम्ही म्हणताय मनात शोधतो, आपण बाहेर शोधतो. कुठल्याही प्रॉब्लेमचं मूळ आपण बाहेर शोधतो. किंवा ह्याने असं केलं, किंवा हे माझ्या आयुष्यात असं झालं, हे जर असं झालं नसेल ना तर माझं आयुष्य खूप
चांगल्या प्रकारे बरोबर आहे सर. म्हणजे की आपण सगळं फेलियर जे असतो ते दुसऱ्यांमुळे झालं, दुसऱ्यांवरतीच म्हणजे जे काय करू ते ह्याच्यामुळे झालं, चांगलं काय झालं ते माझ्यामुळे झालं, व्यक्तीमुळे किंवा त्या परिस्थितीमुळे. ती जर परिस्थिती नाही आली असती किंवा ते जर घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी आज कुठे असतो. हो बरोबर असं बोललं जातं. परंतु जर खरं जर पाहिलं तर ह्याचं जे मूळ आहे, जे आपल्या आयुष्यात सगळ्या ज्या काही गोष्टी सगळंच निगेटिव्ह घडत असेल, एखाद गोष्टीबद्दल मी बोलत नाही, जर सगळंच जर निगेटिव्ह घडत असेल त्या प्रॉब्लेमचं मूळ हे कुठं असतं दडलेलं, आपल्या हातच दडलेलं असतात. म्हणून संत सांगून गेले, तुझ्या आहे तुझं पासी परी तू जागा चुकलाशी. आणि हे जे आपण लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग करतो हे नुसतं फक्त नावाला सांगत नाही आपण की अशा प्रकारे करतो, हे करतो, ते करतो किंवा ह्याने असा फरक पडू शकतो तुम्हाला. आता त्या दोघांच्या बाबतीत आपण एवढा फरक अनुभवलाय आणि मी हे 200 पैकी 2 नाही सांगत आहे. दोघांच्या बाबतीत लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग आपण अप्लाय केल्यात आणि दोघांच्या पण रिझल्ट तुम्हाला सांगितले. आणि त्यांच्याही व्यतिरिक्त 4-5 जणांच्या ऑलरेडी काउन्सिलिंग आता चालू आहे. आणि याच्यामध्ये आपण गॅरंटेड म्हणजे गॅरंटी देतोय, म्हणजे हे जे आपण काउन्सिलिंग देतोय हे पूर्णपणे करून, म्हणजे कुणी एखाद्याने 1 काउन्सिलिंग घेतले, 2 काउन्सिलिंग घेतले त्याच्याबद्दल बोलत नाही आपण, त्याच्यामध्ये पण फरक पडतो का तर 100% फरक पडतो. परंतु जो मोठा फरक जे आपण बोलतो, जर फरक लाईफ चेंज करायचा, लाईफ चेंज म्हणजे काय, जो आपला जो माइंडसेट आहे हा पूर्णपणे जर बदलायचा असेल, म्हणजे लाईफ चेंज म्हणजे परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. ती परिस्थिती काय एकाच 3 ते 6 महिन्यामध्ये काय बदलणार नाहीये. कारण एवढ्या वर्षाचं जे काय सगळं जर समजा प्रॉब्लेम्स असतील तर ते प्रॉब्लेम काय 6 महिन्यात सुटणार नाही. परंतु त्याची जी मनस्थिती आहे ना, ही मनस्थिती 100% बदलते त्या काउन्सिलिंगमध्ये. आणि ही जर बदलली नाही, जर आपण मनस्थिती बदलू शकलो नाही या काउन्सिलिंगच्या माध्यमातून, तर माझी 100% गॅरंटी आहे, 100% रक्कम आपण परत देऊ त्याला. अच्छा सर, म्हणजे पूर्णपणे पैसे जर माइंडसेट बदललं नाही तर परत देणार आहात तुम्ही? हो. आज आपण असं पाहतो की मोठे मोठे ट्रेनर आणि कोच आहेत, ते पण असे 100% मनी बॅक गॅरंटी देत नाहीये आणि तुम्ही देताय. हे तुम्ही कशाच्या बळावर बोलत आहात सर? बरोबर. आता हे मी माझा ओव्हर कॉन्फिडन्स नाहीये किंवा मी फक्त हवेत बोलत नाहीये. तर आपण नेमकं काय करतो ह्या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंगमध्ये, काय करतो त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी दडलेल्या आहेत. त्यातलं पहिलं कारण, आज कुठलाही ट्रेनर तुम्हाला पर्सनली तुमचा प्रॉब्लेम काय आहे त्याच्यावरती सोल्युशन देत नाही. कोच देतात परंतु ते त्याचे चार्जेस पण खूप घेतात. बरोबर आहे. मग आपण काय करतोय, 1-to-1 सेशन्स घेतोय. हे जे काही सगळे सेशन्स होतात हे 1-to-1 सेशन्स होतात. म्हणजे जे प्रॅक्टिस सेशन म्हणून होतात, 12 ऑनलाईन जे सेशन्स होतात ते ऑनलाईन सेशन सुद्धा 1-to-1 होतात. म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रॉब्लेम्सवरती काम केलं जातं. हा झाला पहिला ऍडव्हान्टेज. दुसरा ऍडव्हान्टेज, आपण हे सेशन्स 1-to-1 घेत असल्यामुळे त्या व्यक्तीचं क्षेत्र, त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या व्यक्तीला त्याची काय गरज आहे हे बघून, हे फाइंड आउट करून आपण त्यानुसार आपण त्याच्यामध्ये सोल्युशन्स देतो. मला पूर्णपणे खात्री आहे की तुमच्या या लाईफ चेंजिंग प्रोग्राममुळे माणसाचं खरोखरच आयुष्य बदलू शकतो. ओके. अजून काय सांगतो तुम्हाला. अजून काय होतं तर जेव्हा आपण हे झालं 2 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. तिसरी गोष्ट, मी जेव्हा पहिलं काउन्सिलिंग करायचो तेव्हा माझं असं लक्षात आलं की मी ज्यांना सांगतोय की हे टूल्स आणि टेक्निक्स वापरा, तर बरीचशी माणसं काही वापरायचे काही नाही वापरायचे असं व्हायचं. मग म्हणून माझ्या असं लक्षात आलं की त्यांच्याकडून प्रॅक्टिस सुद्धा करून घेणं गरजेचं आहे. आणि हे जे सेशन्स असतात 12 ऑफलाईन आणि 12 ऑनलाईन, हे जे 24 सेशन्स असतात, ह्या 24 सेशन्समध्ये थेरॉटिकल सेशन्स नसतात. फक्त एक पहिलं सेशन जर सोडलं, पहिल्या सेशनमध्ये आपण त्या व्यक्तीचा प्रॉब्लेम फाइंड आउट करण्यासाठी खूप बराचसा वेळ घेतो, तेवढा वेळ लागतो. पहिलं सेशन कधी कधी 2-2, 3-3 तास सुद्धा चालतं. मग त्या सेशन्समध्ये 50% फक्त थेरॉटिकल आणि 50% प्रॅक्टिकल अशा प्रकारे असतं. आणि बाकीचे जे सेशन्स असतात ना, त्या सेशन्समध्ये 90% प्रॅक्टिकलच असतं. म्हणजे आपण काय करतो, करवून घेतो. म्हणजे आपण जे सांगतोय तो व्यक्ती किती करेल नाही करेल माहित नाही, करणं मस्ट आहे का तर करणं मस्टच आहे, परंतु तो किती करेल ते पुढची गोष्ट झाली. परंतु त्याला ते करण्यासाठी जी सवय लावायची असते ती सवयच आपण त्याच्यातून लावून घेतो. प्रॅक्टिस सेशन जे आपण देतो आणि त्या गोष्टी आपण त्याच्याकडून करवून घेतो आणि मध्ये त्याला फॉलोअप सुद्धा देतो, जेणेकरून तो व्यक्ती करतोय की नाही करतोय हे सुद्धा आपण बघतो.
आणि तसं तुम्हाला पण माहित आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट जेव्हा कंटिन्यू करतो 21 दिवस करतो तेव्हा त्या गोष्टीचा आपल्याला हॅबिट लागून जाते, सवय लागून जाते. म्हणून तर आपण हे लॉंग डिस्टन्स घेतलंय. नाहीतर का आपण हे 12 सेशन 12 दिवसात पण करून घेतले असते. जर संपवायचेच असते, जर पैसेच नुसते घ्यायचे असते ना तर 12 सेशन 12 दिवसात पण दिले असते आपण. किंवा 24 सेशन, जे 24 सेशन्स आहेत हे 24 सेशन 12 दिवसात पण दिले असतात. आपण एका दिवसात 2 सेशन बरोबर आहे आणि कंप्लीट करून टाकलं असतं. परंतु तशा प्रकारे नाही होत. तेवढा वेळ आपल्याला लागतो म्हणून आपण तेवढासा वेळ घेतो. अच्छा, म्हणजे तुम्ही एखादा व्यक्ती नकारात्मक ऊर्जेने भरलेला तुमच्याकडे आला तर त्याला सकारात्मक केल्याशिवाय तुम्ही त्याला सोडत नाही. हो, 100%. म्हणजे पूर्णपणे, अगदी एकदम पूर्णपणे तो डिप्रेशन मध्ये जरी गेलेला असेल किंवा आत्महत्यासारख्या विचारांपर्यंत जरी गेलेला असेल तरी त्याला तिथून बाहेर काढून पूर्णपणे म्हणजे 90% पॉझिटिव्ह, आपण 80-90% आपण त्याला पॉझिटिव्ह करू शकतो. आपल्या मनामध्ये 5-10% तर विचार निगेटिव्ह येतातच किंवा येणार, ते स्वाभाविक आहे. परंतु जी पूर्णची निगेटिव्हिटी होते, म्हणजे सुरुवातीला, म्हणजे मी सुद्धा तसाच होतो. माझ्या मनामध्ये सुरुवातीला 90% विचार हे निगेटिव्ह यायचे, 10% विचार कुठेतरी पॉझिटिव्ह यायचे. परंतु आता पूर्णपणे चेंज होऊन 90% विचार हे पॉझिटिव्ह येतात, 10% विचार कधीतरी निगेटिव्ह येतात. म्हणजे त्या स्टेट ऑफ माइंडला आपण घेऊन जातो त्या व्यक्तीला. अच्छा, म्हणजे हे आश्चर्यकारक असलेली ही लाईफ चेंजिंग जी काउन्सिलिंग आहे ती जर कोणाला तुमच्याकडे घ्यायची असेल तर त्याचं प्रोसिजर पण आपल्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही सांगा. त्याची प्रोसिजर सिंपल साधी आहे. काही आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी काही अमाऊंट ठेवतो आपण. ते अमाऊंट घेतल्याशिवाय आपण त्या व्यक्तीच्या काउन्सिलिंग चालू करत नाही. त्याचं कारणच असं की 1 किंवा 2 काउन्सिलिंग घेऊन खूपसा फरक नाही पडणार आहे. आणि त्याने जर ते मध्येच सोडलं ना तर त्याचा पाहिजे तसा इम्पॅक्ट त्याला मिळणार नाही. त्याने ते पूर्ण करावं किंवा त्याची कमिटमेंट यावी. कारण हे जे आपण काउन्सिलिंग करतो ना त्याच्यामध्ये फक्त आपण त्याला सांगतच नाही किंवा त्याच्याकडून आपण करून घेत नाही, त्याला करायला पण सांगतो काही गोष्टी. मग त्या करण्यासाठीची जी कमिटमेंट आहे ना, ती कमिटमेंट येणं, ती कमिटमेंट लेवल हाय होणं, त्यासाठी म्हणून आपण त्याच्याकडून एक अमाऊंट घेतो आणि आपण त्याच्या काउन्सिलिंगला सुरुवात करतो. त्याच्यासाठी आपण आपल्या ऑफिसला व्हिजिट करू शकता किंवा आपण ह्या जो स्क्रीनवरती नंबर दिलाय त्या नंबरला संपर्क करू शकता. आपला ऑफिसचा नंबर आहे, माझा नंबर आहे, त्या दोन्ही नंबरवरती ते संपर्क करू शकतात. धन्यवाद सर. तुम्ही आता या लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग बद्दल सांगितलं. बरेचसे नकारात्मक ऊर्जेने भरलेले व्यक्ती असतील, स्त्रिया असतील, मुलं असतील, विद्यार्थी असतील, ते नक्कीच तुमच्याकडे त्यांनी संपर्क करायला पाहिजे आणि ह्याच्याबद्दल त्यांच्याशी बोलून तर घेतलंच पाहिजे. एक तर फोन केलाच हवा. धन्यवाद सर. आज तुम्ही लाईफ चेंजिंग काउन्सिलिंग बद्दल एवढी उत्तमात उत्तम माहिती दिली. बऱ्याचशा लोकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा. सर त्याची उत्तरं देतील. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.